आपल्या सर्वांचे क्लासच्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप मधील 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत। चला तर आपण स्वाध्याय सोडवण्यासाठी सुरुवात करूया। पहा, पहिला प्रश्न आहे 60,606 ही संख्या अक्षरात कशी लिहाल या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। तर पहा विद्यार्थ्यांनो, पर्याय इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 म्हणजे 60,606 या पद्धतीने आपण ही संख्या अक्षरामध्ये लिहित असतो, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। आपण 1 ला गोल करूया। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, एका संख्येच्या दशहजार स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे, उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल असा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांनो पहा, इथे दशहजार स्थानी या एका शब्दावरून आपण इथे उत्तर काढू शकतो। आता पर्यायमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 दोन्ही मध्ये 90,000 दिलेला आहे, पण पर्याय क्रमांक 3 इथे पहा एकक स्थानी 9 हा अंक विचारलेला आहे आणि पर्याय क्रमांक 4 इथे 90 म्हणजे एकक स्थानी 0 हा अंक आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 म्हणजे दशहजार स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 आपण इथे याला गोल करूया। त्यानंतर पुढील प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो, प्रश्न या ठिकाणी तिसरा आहे। प्रश्न तिसरा पहा, 88,888 ही संख्या अंकात कशी लिहाल असा प्रश्न विचारलेला आहे। तर इथे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 88,888 म्हणजे इथे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 इथे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे। आपण 1 ला गोल करून घेऊयात। त्यानंतर चौथा प्रश्न असा आहे, 19,219 या संख्येची लगतची पुढची संख्या अक्षरात कशी लिहाल असा प्रश्न विचारलेला आहे। पहा विद्यार्थ्यांनो, आपल्याला ती संख्या विचारलेली नाहीये, तर तिच्या पुढची लगतची म्हणजे पुढची संख्या विचारलेला आहे। तर पहा 19,219 ची पुढची लगतची संख्या जी आहे ती आहे 19,220 म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 4 19,220 या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4 ला गोल करूयात। त्यानंतर पहा विद्यार्थ्यांनो, प्रश्न 5वा या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे असं विचारलेलं आहे। चला तर आपण सुरुवात करूया। पर्याय क्रमांक 1 13,508 हे वाचन बरोबर आहे। त्यानंतर पहा पर्याय क्रमांक 3 89,050 हे वाचन देखील बरोबर आहे। त्यानंतर इथे पहा चौथा पर्याय 3,303 हे वाचन देखील या ठिकाणी बरोबर आहे। पण विद्यार्थ्यांनो पहा इथे काय आहे 30,911 आणि यांनी अक्षरामध्ये काय सांगितलंय 3,911, तर इथे 30,000 आहे, त्यामुळे हे वाचन चुकीचं आहे। त्यामुळे 5 या प्रश्नाला आपण पर्याय क्रमांक 2 जो आहे तो चुकीचं वाचन आहे, त्याला या ठिकाणी आपण गोल केलेला आहे। त्यानंतर 6वा प्रश्न पहा, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळवला असता कोणती संख्या मिळेल? तर विद्यार्थ्यांनो 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या जी आहे ती आहे 9,999 आणि त्यामध्ये 1 मिळवला म्हणजेच आपण जर बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला उत्तर 10,000 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं हे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर 3 आहे, आपण 3 ला गोल केलेला आहे। त्यानंतर 7वा प्रश्न पहा, एका महिला बचत गटाने 78,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या, या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही असं विचारलेलं आहे। तर आपण 4ही पर्याय इथे वाचूयात। पहा 78,500 हा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर 78,500 हा पर्याय देखील बरोबर आहे। त्यानंतर 785 शतक हा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर इथे पहा 785 दशक हा पर्याय इथे चुकीचा आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपण गोल करूया या ठिकाणी। त्यानंतर प्रश्न 8वा, 25,000 ही संख्या अंकात कशी लिहावी असं विचारलेलं आहे।
पर्याय आपण चारही पण वाचून घेऊयात. पर्याय क्रमांक 1 24,500, पर्याय क्रमांक 2 25,250, पर्याय क्रमांक 3 24,750, पर्याय क्रमांक 4 25,750. तर विद्यार्थ्यांना पहा या ठिकाणी 25,000 विचारलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी 24,750 म्हणजेच 25,000. त्यामुळे 8व्याचं उत्तर इथे या ठिकाणी 3 आहे. आपण 3 या पर्यायाला या ठिकाणी गोल करूया. त्यानंतर 9वा प्रश्न पहा, पुढील माहिती वाचा आणि योग्य पर्याय निवडा. तर पहा पर्याय काय आहे तिथे 1, अ, ब आणि क असे पर्याय दिलेले आहेत. अ पहा 19,320 एकक, त्यानंतर ब 1,932 दशक आणि क 1,932 शतक असं सांगितलेलं आहे. आणि ते 4 पर्याय आहेत. अ आणि ब एकच संख्या आहेत, त्यानंतर ब आणि क एकच संख्या आहेत, त्यानंतर अ आणि क एकच संख्या आहेत आणि 4 अ, ब आणि क या सर्व एकच संख्या आहेत. तर पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांना 19,320 एकक आणि ब 1,932 दशक हे दोन्ही संख्या एकच आहेत, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अ आणि ब या एकच संख्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 9 या ठिकाणी आपण 1 ला गोल करूयात. त्यानंतर 10वा प्रश्न पहा, एका संख्येत 300 शतक, 70 दशक व 27 एकक आहेत, ती संख्या अंकात कशी लिहाल असे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी जर आपण हा प्रश्न पाहिला तर इथे पहा 300 शतक, इथे पहा पर्याय क्रमांक 3, 70 दशक आणि 27 एकक म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजेच 30,727 ही संख्या म्हणजेच 300 शतक, 70 दशक व 27 एकक अशी आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 10चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. आपण 3 ला गोल करूयात या ठिकाणी. त्यानंतर 11वा प्रश्न पहा, 46,250 या संख्येचे पुढीलपैकी कोणते वाचन योग्य नाही असे विचारलेले आहे. पहा पर्याय 1 46,000, त्यानंतर दुसरा पर्याय 46,250, पर्याय क्रमांक 3 4,625 दशक आणि चौथा पर्याय आहे 45,000. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चौथा जो पर्याय आहे ते वाचन चुकीचं आहे, म्हणजेच योग्य नाहीये. त्यामुळे इथे 11चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आपण इथे गोल करूयात. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न आपण पाहूयात या ठिकाणी. हा प्रश्न 12, प्रतीक पहा तयार झालेली संख्या अंकात कशी लिहाल असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा इथे एक आकृती दिलेली आहे. इथे दश, हजार, हजार, शतक, दशक आणि एकक या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि आपल्याला आता त्यांनी दिलेली जे मनी आहेत त्यावरून आपल्याला ती संख्या किंवा त्या संख्या अंकात कशी लिहायची आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो तुम्ही जर प्रतीक नीट पाहिलं, म्हणजे त्यांनी जे आपल्याला चित्र दाखवलेलं आहे ते जर व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी याचं उत्तर 60,026 आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे इथे आपण याला 1 या पर्यायाला गोल करूयात. त्यानंतर 13वा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते प्रतीक 50,003 ही संख्या दर्शवते असं आपल्याला विचारलेलं आहे. 50,003 इथे हजार आहे, त्यामुळे पहा दश हजार इथून आपण सुरुवात करूया. तर दश हजारामध्ये पहा 1, 2, 3, 4 आणि 5 आणि काय सांगितलंय 50,003. एकक स्थानी पहा 1, 2, 3 म्हणजे या ठिकाणी 13वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आपण या ठिकाणी 1 ला गोल करूयात. त्यानंतर 14वा प्रश्न पहा, 58,010 ही संख्या अक्षरात कशी लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा 58,010 ही संख्या अक्षरात कशी लिहाल, तर पर्याय क्रमांक 4 इथे आपण याला गोल करूयात या ठिकाणी. त्यानंतर 15वा प्रश्न पहा, पुढीलपैकी
कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 पहा, 1 शतक म्हणजे 10 एकक. पर्याय 2, 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र. पर्याय क्रमांक 3, 10 दशक म्हणजे 1 एकक. आणि पर्याय क्रमांक 4, 1000 एकक म्हणजे 10 दशक. तर विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी 10 दशक म्हणजे 1 सहस्त्र हे विधान बरोबर आहे. इतर 3 विधानं जे आहेत ते चुकीचे आहेत. त्यामुळे इथे आपण पर्याय क्रमांक 2 ला गोल करूयात. तर विद्यार्थ्यांनो पहा, अशा पद्धतीने आज आपण 5 अंकी संख्यांपर्यंतच्या वाचन व लेखन या घटकावरील स्वाध्याय या ठिकाणी सोडवलेला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ जर प्रथमच पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा. थँक्यू.